महाराष्ट्र राज्यामधील माता बहिणींसाठी आता मोठी खुशखबर सरकारने दिली. माता बहिणींनो, बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात 21व्या हप्त्याची वाट गेल्या कित्येक महिन्यापासून माता बहिणी बघत होत्या. अखेर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि बहिणींची प्रतीक्षा आता पूर्णतः संपत आहे. बघा, प्रतीक्षा आता अखेर संपली आहे, कारण की लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याची तारीख आता जारी करण्यामध्ये आली आणि दोन्ही हप्ते आता माता बहिणींच्या खात्यामध्ये सोबत आणि एकत्र जमा करण्यामध्ये येणार आहे. आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय आता घेण्यामध्ये आले. बघा, लाडक्या बहिणीला आता डबल गिफ्ट मिळणार आहे, कारण की लक्षामध्ये घ्या, गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही हप्त्याची वाट बघितली. 21वा हप्ता लाडक्या बहिणीला म्हणजे की मार्च महिन्याचा हप्ता भेटला नव्हता. आता लक्षामध्ये घ्या, 21वा हप्ता व पुन्हा एप्रिलचा 22वा हप्ता, दोन्ही हप्ते मिळून 3000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. बघा, 2 हप्ते या ठिकाणी जमा करण्यासाठी वाटप सुरू झालं, परंतु थांबा माता बहिणींनो, बघा, हे वितरण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अजिबात होणार नाही. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लक्षामध्ये ठेवा, या हप्त्याचे वितरण फक्त 18 जिल्ह्यामध्ये केलं आहे. बघा, 2 टप्पे सरकारच्या माध्यमातून निवडल्यामध्ये आले आहे. बघा, आज या ठिकाणी 18 जिल्ह्याचा क्रमांक लागला. त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. आणि बघा, लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी भरपूर दिवसापासून बहिणी प्रतीक्षा करत होत्या. त्यांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपत आहे, परंतु या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव येणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग पाहून घेऊया कोणती आहे ती यादी आणि काय म्हणली आहे देवाभाऊ. बघा, लक्षामध्ये घ्या. तर मग सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आज मोठी लॉटरी लाडक्या बहिणीला लागली असं देखील आपण म्हणू शकतो. राज्य सरकारने मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा या दोन्ही हप्त्यांचा एकत्रित 3000 रुपयांचा निधी वितरित करण्याबद्दल महत्त्वपूर्ण निर्णय आज घेतला आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे उपस्थित होते. यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये आली. तर मग माता बहिणींनो, आता लक्ष देऊन यादी बघा, सरकारच्या माध्यमातून यादी जारी करण्यामध्ये आली. सरकारने या प्रक्रियेसाठी मोठा निधी मंजूर केला असून ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्ता भेटला नव्हता त्यांना आता एप्रिलच्या हप्त्यासोबतच एकत्रित 3000 रुपये मिळत आहे. आज सकाळपासूनच वितरण सुरू झालं आहे. नागपूर आणि नाशिक बघा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप या ठिकाणी सुरू होत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी निधी जमा केला जात आहे. आता तुम्ही म्हणणार, आम्हाला तर काय हप्ता मिळाला नाही, तर चिंता करू नका, आतापर्यंत देखील थोडासा टाईम आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा निधी सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होणार आहे. पात्र बहिणींच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला देखील सुरुवात झाली असून महिलांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ही प्रक्रिया DBTच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडत आहे, त्यामुळे महिलांसाठी खुशखबर आली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, राज्याची आर्थिक परिस्थिती आणि तांत्रिक कारणामुळे गेल्या काही काळात हप्ता वितरणामध्ये विलंब झाला होता, मात्र आता तो प्रश्न पूर्णपणे मार्गी लागला आहे. बघा, लक्षामध्ये घ्या, तुम्हाला मागे हप्ता भेटला नव्हता, तो प्रश्न आता पूर्णपणे मार्गी लागला आणि सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. माता बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की चंद्रपूर आणि परभणी. बघा, या भागामधील लाखो माता बहिणींच्या खात्यावर आता 3000 रुपये पाठवायला सुरुवात झाली असून ग्रामीण भागामधील बहिणींना आर्थिक निर्णयाचा मोठा आधार मिळत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बघा,
या साहेबांच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. तर मग बघा, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे वितरण आता टप्प्याटप्प्याने सुरू झालं आहे. आज 18 जिल्ह्यांचा नंबर लागला आहे. आता ज्या बहिणींचे नाव या यादीमध्ये येत नाही त्यांनी चिंता अजिबात करायची नाही. बघा, यादी आतापर्यंत संपली नाही. जेव्हा यादी संपेल आणि तुमचं नाव असं झालं की यादीमध्ये आलंच नाही तर चिंता अजिबात करायची नाही. कारण की लक्षामध्ये घ्या, टप्प्याटप्प्याने वितरण होणार आहे. उद्यासुद्धा वितरण होणार आहे. आज 18 जिल्ह्यांचा क्रमांक लागला आहे. उद्या देखील यादी जारी होणार आहे. आणि जेव्हा कधी यादी जारी होते तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या बुलेटिन पॉईंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळविले जाते. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा, आता या ठिकाणी सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे अकोला. या जिल्ह्यामध्ये देखील सकाळपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असून ज्यांची KYC आणि आधार लिंकिंग पूर्ण आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये प्राधान्याने हा लाभ आता जमा करण्यामध्ये येत आहे. परंतु थांबा माता भगिनींनो, सरकारने अटी आणि पात्रतेची कडक तपासणी सध्या सुरू केलेली आहे. ज्यांचे उत्पन्न मर्यादित आहे, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड उपलब्ध आहे, अशाच गरजू बहिणींच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे तो म्हणजे की रायगड आणि रत्नागिरी जिल्हा. बघा, या भागामधील महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा निधी जमा होत आहे. आता रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबरच आहे. कारण की बघा, गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही वाट पाहिली होती परंतु हप्ता अजिबात जमा झाला नव्हता. 3,000 रुपये माता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नाही, ज्यांची शेती 10 एकरपेक्षाही कमी आहे, अशाच फक्त बहिणींच्या खात्यामध्ये लाभ दिला जाणार. हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल, तुमच्याकडे बंगला असेल, तुमचं उत्पन्न 2.5 लाख 5 लाख, बघा लक्षामध्ये घ्या 10 लाखपर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला अजिबात लाभ मिळणार नाही. सरकारने पुढील जिल्हा सांगितला तो म्हणजे की सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. या जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिलांची संख्या मोठी असून तिथे प्रत्येक तासाला एका तालुक्यामध्ये सध्या पैसे सोडले जात आहे. बघा, DBTचे बटन दाबल्यानंतर आता महिलांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. महिलांसाठी मोठे खुशखबर सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. तर मग माता बहिणींनो, आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. गेल्या कित्येक वर्षापासून बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होत आहे. परंतु भरपूर वेळेस बहिणीला अडचणीसुद्धा आल्या होत्या. काहींची KYC वेळेमध्ये पूर्ण झाली नव्हती आणि गेल्या कित्येक वर्षापासून देखील बघा हप्ते रखडले होते. म्हणजे की बघा, आता काही बहिणी अशा देखील आहे ज्यांना 4था हप्ता आला नाही, काही बहिणींना 20वा हप्तासुद्धा आला नाही. आता लक्षामध्ये घ्या. आणि काही बहिणी अशा आहे ज्यांना 15वा हप्ता आला नाही. तर मग नेमकं अशाने काय करायचं ते देखील आपण व्हिडिओच्या पुढं सांगणारच आहोत. बघा, सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे यादी या ठिकाणी जारी केली आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागामधील महिलांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हा निधी डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आता बहिणींच्या खात्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या. बघा, विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सरकारने निधी वितरणाचे आदेश दिले असून तिथल्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले आहे. सातारा जिल्ह्यामधील महिलांनी बँकेमध्ये गर्दी न करता मोबाईलवर मेसेजची किंवा पुढील काही दिवस प्रतीक्षा करावी. आता लक्षामध्ये घ्या, 10 एकरपेक्षा कमी शेती असणाऱ्या कुटुंबातील महिलांना यावेळी प्राधान्याने बघा 3,000 रुपयांच्या लाभाचा हिस्सा आता दिला जाणार आहे. लक्षामध्ये ठेवा या ठिकाणी. कारण की भरपूर बहिणी चुकी करतात, मग त्यांना हप्ता मिळत नाही. कारण की बघा, तो हक्काचा निधी आहे. कारण की तो संपूर्ण महाराष्ट्रामधील महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत असतो. बघा, या ठिकाणी 2025 आता हे जे काय वर्ष होतं बघा, जे की झालं आहे बघा, या वर्षीचा तुमचा उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे. लक्षामध्ये ठेवा. या ठिकाणी जर तुम्ही उत्पन्न कार्ड जर नसेल तर बघा, जर तुमच्याकडे जुनं कोणताही उत्पन्न असेल बघा आणि तुम्ही या ठिकाणी KYC करताना लाडकी बहीण योजनेची उत्पन्नाचा दाखला लागत असतो, तो जर या ठिकाणी तुम्ही दिला असेल तर अडचण येणार नाही. किंवा तुम्ही या ठिकाणी दुसरं कोणताही डॉक्युमेंट दिला असेल तरी पण या ठिकाणी अडचण येणार नाही.
परंतु माता बहिणींनी EKYC केलेली असावी। आता सरकारच्या माध्यमातून पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगण्यामध्ये आला, तो म्हणजे की मुंबई शहर आणि पुणे। बघा या भागामधील बघा शहरी भागामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून निधी वाटप केला जात आहे। आणि लक्षामध्ये घ्या, आता जर का तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत निधी जमा झाला नसेल तर चिंता करू नका, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघा। या टायमिंगला तुमच्या खात्यामध्ये 100% 100% या ठिकाणी निधी जमा होणार आहे। आता मराठवाड्यामधील बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली असून तिथल्या लाभार्थी महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या महिलांचे अर्ज अपात्र किंवा बाद झाले, आता लक्षामध्ये घ्या, भरपूर अशा महिला आहे ज्यांचे अर्ज अपात्र झाले। आता याचं कारण देखील सरकारने सांगितलं। बघा सरकारचे निकष आणि अटी कडक आहे। काही बहिणी या ठिकाणी संजय गांधी निराधार या योजनेचा देखील लाभ घेतात। आता लक्षामध्ये घ्या, काही बहिणींचं वय कमी आहे, काहींचं जास्त आहे, काहींचं वय 70 आहे, तरी पण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या। सरकारने अशांचे लाभ या ठिकाणी बंद केले। काही बहिणी नमो शेतकरी योजना, शेतकरी योजनेचा देखील लाभ घेतात आणि लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेतात। अशा बहिणींचे देखील हप्ते सरकारच्या माध्यमातून आता बंद करण्यामध्ये आले। बघा बीड आणि जालना या भागामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये आता निधी जमा केला जात आहे। त्यासोबत पुढील क्रमांकाचा जिल्हा पाहणं ते देखील गरजेचं आहे। आता लक्ष देऊन 1 मिनिट बघा, दुर्गम भागातील जिल्ह्यामध्ये देखील निधी वाटपाची प्रक्रिया आज योगाने पार पडत असून ज्या महिलांनी स्वतःची आणि बघा आता या ठिकाणी पतीची EKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच हा लाभ या ठिकाणी प्राप्त होत आहे। नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये देखील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येत आहे। 1,500 रुपये बघा मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे पुन्हा 1,500 असे एकत्रित या ठिकाणी 3,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे। आता बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला। बघा यादी अत्यंत महत्त्वाची आहे। यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। आता लक्ष देऊन या ठिकाणी बघा, तर मग माता बहिणींनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आता समजून घ्या, सरकारने या ठिकाणी मतदानाचे कर्तव्य बजावणाऱ्या आणि मतदान कार्ड असलेल्या बहिणींना देखील या प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिलं आहे। त्यासोबत अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पालघर जिल्ह्यासाठी। बघा पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर बहिणी अपात्र झाले आहे, कारण की बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, सरकारच्या अटीखोटी या ठिकाणी कडक अटी आहे। बघा दुचाकी गाडी, बघा आता या ठिकाणी स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला, काही बहिणींना दुचाकी गाडी आहे बघा अशांना मात्र काही अडचण येत नाही, परंतु या ठिकाणी काही बहिणींना 4 व्हीलर सुद्धा आहे तर अशांना लाभ अजिबात मिळत नाही। पालघरमधून या भागामधून कमी या ठिकाणी EKYC आढळली आहे, त्यामुळे पालघर जिल्ह्यामधील भरपूर बहिणी अपात्र आहे, त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाभ मिळत नाही। तुम्ही या ठिकाणी तात्काळ EKYC करून घ्या, तुमच्या खात्यामध्ये नक्कीच या ठिकाणी लाभ मिळणार। तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे नाव या यादीमध्ये नाही त्यांनी मूळच्या ठिकाणी काळजी करू नका, कारण हे वितरण अजून सुरूच आहे। राहिलेल्या सर्व पात्र महिलांना आगामी काळामध्ये टप्प्याटप्प्याने नक्कीच लाभ दिला जाईल। आता लक्षामध्ये घ्या, यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत नसेल तर चिंता अजिबात करायची नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे की या ठिकाणी पात्र बहिणीला लाभ मिळणार आणि नाव जर येत नसेल तर पुढील काही दिवस वाट बघा, कारण की बघा सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने या ठिकाणी वितरण सुरू आहे। पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की धाराशिव आणि अमरावती यांसारख्या जिल्ह्यामधील महिलांनी देखील आपले मोबाईल मॅसेज तपासावे। ज्या बहिणींनी फेब्रुवारीचा हप्ता घेतला होता त्यांची माहिती बघा मार्च एप्रिलच्या हप्त्यासाठी आपोआप या ठिकाणी ग्राह्य धरण्यामध्ये आली आहे, त्यामुळे यांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज पडली नाही। बघा त्यांच्या खात्यामध्ये थेट या ठिकाणी 3,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून निर्णय या ठिकाणी जारी करण्यामध्ये आला। बघा
उन्हाळ्याच्या या दिवसामध्ये महिलांना आर्थिक आधार मिळावा हाच उद्देश यामागे आहे. आज सकाळपासूनच सुरू झालेले हे वाटप रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. काही महिलांना मेसेज उशिरा येऊ शकतात, त्यामुळे त्यांनी घाबरून न जाता संयम ठेवावा. सरकारच्या माध्यमातून निर्णय जारी करण्यामध्ये आला आणि महिलांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा, आता 18 जिल्ह्यांची आपण यादी पाहिली आणि जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच महत्त्वाच्या इतर अपडेट तुम्हाला पुढे देखील या चॅनलच्या बघायला मिळतील. धन्यवाद.